पलूस कडेगाव हा मतदारसंघ आहे। खरं तर या मतदारसंघामध्ये परंपरागत काँग्रेसच बघायला मिळते आणि यंदा सुद्धा काँग्रेसच्या उमेदवाराचं पाड जड दिसतंय। मात्र उमेदवार कोण आहे, कोण संभाव्य आमदार असू शकतं, बघूयात ग्राफिक्स मध्ये। नक्कीच पुन्हा एकदा या मतदारसंघामध्ये काँग्रेसच बाजी मारणार असं चित्र दिसतंय। संभाव्य आमदार विश्वजित कदम इथे दाखवलेले आहेत। त्यांच्या विरोधामध्ये भाजपाचे उमेदवार संग्राम देशमुख। मात्र संग्राम देशमुख हे कुठेतरी पिछाडीवर जाणार असल्याचं महापौर तरी सांगतोय। याचं उत्तर नक्की काय असेल 2 दिवसात माहिती पडणारच आहे आपल्याला। निश्चितच तेजल, आपण जर बघितलं तर हे संभाव्य उमेदवार आहेत, संभाव्य आमदार आहेत। मात्र या ठिकाणी 3 टर्म भाजपच काँग्रेसच सत्तेत आहे, माफ करा, आणि यंदा सुद्धा पुन्हा एकदा काँग्रेसच सत्तेत येणार, विश्वजित कदम हेच आमदारकी घेणार अशी सध्या शक्यता व्यक्त केली जाते। मात्र नेमकं असं काय, यामागची कारणं काय आहे, आमचे प्रतिनिधी सांगतायत।